या बैठकीच्या निमित्तानं कांदा उत्पादकच्या पुढील बैठकीच्या नियोजनासंदर्भामध्ये नेमकी काय भूमिका असावी या निमित्तानं खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण आवारामध्ये सर्व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, विशेषतः महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय सचिन भाऊ अहिर, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सन्माननीय बाबासाहेब काळे, शेतकरी संघटनेचे नेते आणि तडफेने शेतकऱ्यांसाठी यांचा आवाज आहे ते आदरणीय प्रभाकरजी बांगर साहेब, सुरेश भाऊ देखील या ठिकाणी संघटना आणि संघटनेच्या रस्त्यावरती आंदोलन करणारे जादुई नेतृत्व आहे ते देखील या ठिकाणी आदरणीय देवदत्तजी निकम साहेब, की ज्यांनी सातत्यानं शेतकऱ्यांसाठी लढाई चालू ठेवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सगळ्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी, या सगळ्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी, महाविकास आघाडी असेल, सर्वपक्ष आघाडी असेल, या सगळ्या शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी मी खेड तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती म्हणून आपल्यासाठी स्वागत करतो. ठीक आहे, काही गोष्टी शब्दामध्ये काही शाब्दिक चकमक त्या ठिकाणी झाली असेल, काही गोष्टी झाल्या असेल, त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो. किंवा सगळ्या शेतकरी आमची भावना अशी होती की कुठल्याही संघटनेचं कुठल्याही याच्यामध्ये सर्व समावेशक लोकांनी येऊन चर्चा त्याच्यामध्ये झाली पाहिजे, कुणाचा अवमान त्याच्यामध्ये होऊ नये आणि हेवे दावे आहेत हे बाजार समितीच्या बाहेर असली पाहिजे. ही भावना आणि भूमिका आमच्या सगळ्यांची होती. त्यानिमित्ताने या बैठकीच्या निमित्तानं आपण सगळे उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. सगळ्या शेतकरी संघटना, सगळ्या नेते मंडळींचे चहापान आणि सगळ्या शेतकरी बांधवांच्या चहापानाची व्यवस्था बाजार समिती वरती केली आहे. आपण सगळ्यांनी वरती त्या ठिकाणी यावं अशी विनंती करतो. धन्यवाद. आजचं आंदोलन संपलेलं आहे. परत काही गडबड कोणी करू नका.